इंडियन सायन्स काँग्रेस होते. त्यावेळेला प्रधानमंत्री स्वतः आवर्जून जातात आणि तिथं भाषण असतं त्यांचं. ते विज्ञान तंत्रज्ञान मंत्री म्हणून आम्ही ते भाषण तयार करून द्यायचो. त्या प्रत्येक भाषणात आम्ही लिहायचो की आम्ही विज्ञान संशोधनावर खर्च हा 1% वाढवून 2% करू. मला करता आला नाही, वस्तुस्थिती आहे, पण आज तो खर्च 0.7% आला आहे, 1% खाली. आणि त्याचे परिणाम आपण पाहिले की चीन कुठे निघून गेलाय, काय करू. हे फक्त विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर. आता जे युनिव्हर्सिटीचं रँकिंग आलेलं आहे, पहिल्या 100मध्ये आपलं एकही विश्वविद्यालय नाही आहे. आपला 136वा नंबर आला IIT दिल्लीतून. आपण आपली पाठ थोपटून घेतोय की बघा आमचं 200मध्ये आला. ठीक आहे, हे कशामुळे झालंय तर दुर्लक्ष झालं. IIT मध्ये एक मोठा ब्रँड नेहरूने तयार केला आणि त्या इतक्या संस्था वाढवल्या की त्यांना वाटतं की IIT म्हणजे दगडाच्या मातीच्या विटाच्या भिंती. IIT म्हणजे तिथे चांगले शिक्षक पाहिजे, तुम्हाला मिळत नाहीत. आज पार्लमेंटमध्ये एका उत्तरामध्ये सरकारने कबूल केलेलं आहे की IIT मध्ये 41% फॅकल्टीच्या व्हेकन्सीज आहेत, पदं मुक्त आहेत. माणसं मिळत नाहीत किंवा आपण निवडत नाही. महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर रिसर्चच्या बाबतीमध्ये कृषी संशोधन विद्यापीठ आहे, त्यामध्ये 70% पदं रिक्त आहेत. कसं तुमचं शिक्षण होणार? आपण विज्ञानामध्ये कसं महाशक्ती होणार? आज चीन कुठं निघालेलं आपण पाहतो. हे कशामुळं तर चीनने जाणून बुजून ज्या अमेरिकेतल्या आयव्ही लीग युनिव्हर्सिटी म्हणतात, हार्वर्ड वगैरे, तिथं पेन्सिल्व्हेनिया वगैरे, वॉटन स्कूल, ह्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्याला आयव्ही लीग म्हणतात. त्यात 9 विश्वविद्यालय अमेरिकेतली आहेत. तर त्या आयव्ही लीग प्रमाणे आपण आपल्या देशात विश्वविद्यालय तयार केले पाहिजे म्हणून अब्जावधी रुपयाचा निधी कम्युनिस्ट चीनच्या राजवटीने केला आणि C9 लीग म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रम राबवला. त्याचा परिणाम झाला की आज चीनचे विश्वविद्यालय पहिल्या 10-20 मध्ये आहेत. कुठल्या कुठे चीन गेलेलं आहे. त्याचे परिणाम युद्धाच्या मध्ये काय दिसले ते स्पष्ट चर्चा झाली तर सगळं लक्षात येईल.